तर काँग्रेसच्या नेत्यांकडून गॅसबाबत दिशाभूल सुरू आहे असं संजय निरुपम यांनी म्हटले। काँग्रेसकडून गॅस सिलेंडर मिळत नसल्याचा खोटा प्रचार करण्यात आल्याचं संजय निरुपमांनी म्हटलं। मुंबईमध्ये गॅस एजन्सी बाहेर रांगा नसल्याचा निरुपम यांचा दावा आहे। काँग्रेसवाल्यांतर्फे संपूर्ण देशात एक अशी खोटी अफवा पसरविल्या जात आहे आणि अफवा म्हणजे की आमच्या देशात आता LPG गॅसचा साठा कमी झालेला आहे, पेट्रोलियम प्रोडक्ट्सची जो रिझर्व आहे तो कमी झालेला आहे। यामुळे लोकांना खूप त्रास होईल। 7 दिवसानंतर आमचे जो देशाचे जो गृहिणी आहेत ते जो स्वयंपाक करू शकत नाही आणि त्यांच्याकडे सिलेंडर येऊ शकत नाही। यामुळे एक लोकांमध्ये एक जबरदस्त भीती निर्माण झालेली आहे, पॅनिक क्रिएट झालेला की सचमुच खरं तुमच्याकडे काहीतरी कमी आहे का सप्लायची। त्यांनी सांगितलं काहीही कमी नाही आहे, जेवढा पाहिजे लोकांना LPG सिलेंडर तेवढा आम्ही देत आहोत। तर सर्वसामान्यांना गॅसची टंचाई मात्र भाजपच्या अंधभक्तांना गॅस टंचाई जाणवत नाही असं महबूब शेख यांनी म्हटलंय। अंधभक्तांना नालीमधून गॅस तयार करायचा आहे असं महबूब शेख यांनी म्हणत भाजपला टोला लगावलाय। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते महबूब शेख यांनी भाजपवर टीका केली। गॅसच्या एजन्सीमध्ये गॅस भेटत नाही, पण मोदींनी जो नवीन जो शोध लावलाय, त्यांनी जे भाषणात सांगितलं होतं की नालीमध्ये उलटी प्लेट लावायची, त्याच्यात गॅसचा पाईप सोडायचा आणि त्यातनं गॅस तयार करून चहा करायचा। मला वाटतं हे जे ट्रेनिंग आहे हे मोदींनी फक्त भारतीय जनता पार्टीच्या अंधभक्तांना दिलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीवाल्यांना ते ट्रेनिंग भेटल्यामुळं त्यांना गॅस एजन्सीवर जरी गॅस नाही भेटला तरी आपल्या घरातल्या नालीच्या समोर गॅसचा पाईप टाकून मला वाटतं ते त्यांना गॅस मिळत असेल, म्हणून त्यांना टंचाई नाही, पण सर्वसामान्य भारतीयांना मात्र गॅसची टंचाई। तर गॅस टंचाईच्या सोलापूरच्या माड्यातील ग्रामीण भागालाही फटका बसला आहे। गॅस सिलेंडर तुटवड्याचा लग्न समारंभालाही फटका बसला। व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध नसल्यानं मंगल कार्यालयातील चुलींचा वापर होतोय। चुलीवरील स्वयंपाकासाठी बराच वेळ लागत असल्यानं पाहुणे वराडी मंडळींना जेवणासाठी तात्काळत राहावं लागतं। अगोदर 2-3 महिने बुकिंग झालेलं होतं, त्यामुळे त्याला पर्याय व्यवस्था म्हणून आम्ही सरपणावर करायची व्यवस्था केलेली आहे। गॅसवरचा स्वयंपाक बनवायला 8 वाजल्यापासून चालू केलं तर होत होता। चुलीवरचा स्वयंपाक बनवायला पहाटे 5 पासून आम्हाला त्याची तयारी करावी लागते। गॅस नसल्यामुळे स्वयंपाक बनवला नाही आणि सरपणावर स्वयंपाक बनवायला 1 तास लेट व्हायला आहे आणि वराडी मंडळी आलेली आहे। त्यांना जेवणाचं म्हणजे जेवण बनवणे म्हणजे आमचं गरजेचं आहे, कर्तव्य आहे, त्यामुळे वेळ लागायला आहे। म्हणजे ह्याचा फटका जे गॅस सिलेंडर जे लवकर स्वयंपाक होतो ते चुलीमुळे विलंब होतोय। हा नक्कीच, गॅस सिलेंडर नसल्यामुळं उपलब्ध न झाल्यामुळं 2 तास लेट व्हायला आहे। तर आखाती देशातील युद्धामुळे देशभरामध्ये गॅस तुटवडा आता निर्माण झाला। यामुळे अनेक व्यावसायिक संकटात सापडलेले आहेत। गॅस सिलेंडर भेटत नसल्यानं हॉटेल चालकांना हॉटेलमधील तंदूर भट्टीचा आधार घ्यावा लागतो। तंदूर भट्टीवर रोट्या केल्या जातात, मात्र आता तंदूर भट्टीवरती भाजी आणि इतर पदार्थ करावे लागत आहेत। सरकारनं सिलेंडर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। चुलीचा वापर होत असताना आता तंदूरचा देखील वापर होतो आहे। ज्या तंदूरमध्ये रोटी बनवली जाते त्या तंदूरचा वापर या ठिकाणी आपण करत आहात, कारण अनेक हॉटेल जे आहे त्या हॉटेलसाठी या तंदूरमध्ये रोट्या ह्या केल्या जातात, म्हणजे या चपात्या बनवल्या जातात, त्यामुळे हा तंदूर फक्त चपात्यांसाठीच वापरले जात असतो। मात्र आता या तंदूरचा वापर आता हे भाज्या बनवण्यासाठी इतर पदार्थासाठी केले जात आहे। तंदूरची भट्टी आता इतर स्वयंपाकासाठी या कारागिरांकडून वापरली जात आहे। गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक सिलेंडर या ठिकाणी धुळ्यामध्ये भेटत नसल्याने आता व्यावसायिकांना थेट तंदूरचा देखील वापर या ठिकाणी करावा लागत आहे। मनीष माथुरे, TV9 मराठी, धुळे। तर पनवेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा व्यवस्थित सुरू असल्याचं प्रशांत ठाकूर यांनी म्हटलं। नागरिकांनी पॅनिक होऊ नये, आमदार प्रशांत ठाकूरांचं हे आवाहन पाहायला मिळते। गॅस सिलेंडर ब्लॅकनं विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं प्रशांत ठाकूर यांनी म्हटलेलं आहे। त्यासाठी कुठल्याही पद्धतीचा तुटवडा नाही। या उलट घरगुती गॅसच्या पलीकडे जाऊन ज्या ठिकाणी अत्यावश्यक असा गॅस सिलेंडर लागतो पण घरगुती नाही, तिथं सुद्धा गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून आज सरकारनं आश्वस्त केलेलं आहे की तिथे दिला जाणार आहे। पनवेल आणि परिसरामध्ये
आमचे नगरसेवक, आमचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमचे सरपंच हे आपापल्या परिसरामध्ये गेलेले आहेत आणि तिथे लोकांना आश्वस्त करण्याचा आणि लोकांच्या मध्ये असलेलं भीतीचं वातावरण कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. सगळ्या वितरकांच्याकडून, शासकीय अधिकाऱ्यांच्याकडून यामध्ये कुठल्याही पद्धतीनं तुटवडा किंवा गंभीर परिस्थिती नाही याची आम्ही खात्री करून घेतलेली आहे. तर संभाजीनगरामध्ये शेंद्रा भिडकीन महामार्ग होण्याअगोदर महामार्गाचा नकाशा लीक झाला. संभाजीनगरच्या शेंद्रा भिडकीन MIDC मध्ये अनेक उद्योजकांची हजारो कोटींची गुंतवणूक आहे. समृद्धी महामार्ग ते शेंद्रा भिडकीन नवीन पदरी महामार्ग तयार होणार आहे. भिडकीन शेंद्रा हा मार्ग आता समृद्धीशी जोडल्यास संभाजीनगरला फायदा होणार आहे. महामार्ग होण्याअगोदर या महामार्गाचा नकाशा लीक झाला आहे. नकाशा लीक झाल्यानं यंत्रणांवर प्रश्नचिन्ह आणि शंका निर्माण होते.